सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आज आपण बुद्धिमापन या विषयातील घटक तिसरा क्रम ओळखणे हा पाहणार आहोत। तर पहा, क्रम ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये अक्षरे, शब्द, अंक, आकृत्या अशा अनेक बाबतीत विशिष्ट पद्धतीने क्रम ठरलेला असतो। एखादी कृती विशिष्ट क्रमाने जर ठरवली तर आपणास निश्चित यश मिळते। म्हणून कोणत्याही बाबतीत योग्य क्रम असणे गरजेचे असते। म्हणूनच आपण कोणतेही काम करत असताना काय करायचं आहे, त्यांचा क्रम लावायचा आहे। कोणती घटना अगोदर घडणार आहे ते आपण ठरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते काम करताना अडचण येणार नाही। तर पहा, या प्रश्न प्रकारामध्ये क्रम ओळखणे या घटकामध्ये संख्यामाला, आकृत्या आणि चिन्हे या 3 प्रकारांचा आपल्याला क्रम ओळखायचा आहे। तर आज आपण संख्यामाला हा घटक पाहणार आहोत। तर पहा, या प्रश्न प्रकारात एका विशिष्ट क्रमाने बदल होत गेलेल्या संख्या दिलेल्या असतात। आता यामध्ये बदल कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो तर ते पहा। यामध्ये सम विषम संख्या, पटीतील म्हणजेच पाड्यातील फरक, पाढ्यातील संख्या, आकृतिबंध, मूळ संयुक्त संख्या, वर्ग, वर्गमूळ संख्या अशा अनेक संख्या विशिष्ट सूत्राने दिलेल्या असतात। विशिष्ट क्रमसंबंधांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अपेक्षित संख्या आपल्याला शोधायची असते। तर आता आपण काय करूया, उदाहरणांचा सराव करूया, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे। तर पहा, या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 15, 23, 31, 39 आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि त्यापुढे आहे 55। म्हणजेच आपल्याला या प्रश्न प्रकारात काय करायचं आहे, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचे आहे। पण ती कशी शोधायची आहे, तर आपल्याला या सगळ्या संख्यांमध्ये कोणता क्रम आहे किंवा इथं आपल्याला कोणता संबंध लागू पडतो ते आपल्याला सुरुवातीला ठरवावं लागेल। तर आता आपण सुरुवातीला काय करूया, या सगळ्या संख्या खाली लिहून घ्यायच्या आहेत। 15, 23, 31, 39 या ठिकाणी हे प्रश्नचिन्ह आहे। आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची काय करायची आहे, इथली संख्या शोधायची आहे। तर आता पहा, आपण काय करूया, पहिल्यांदा फरक पाहूया। 15 आणि 23, त्यानंतर 23, 31। तर इथं आपल्याला कोणता म्हणजे क्रायटेरिया, कोणता सहसंबंध यामध्ये लागू पडतो तो पाहायचा आहे। तर आपण सुरुवातीला फरक पाहायचा आहे। 15 आणि 23 यामध्ये फरक कितीचा आहे, तर 8चा फरक आहे। या ठिकाणी आपण लिहून घेऊया। आता त्यानंतर पहा, 23 आणि 31 या ठिकाणी सुद्धा 8चा फरक आहे। आता या ठिकाणी पहा, 31 आणि 39 या ठिकाणी पण 8चा फरक आलेला आहे। तर पहा, मग आपल्याला पुढची संख्या काढायची आहे, म्हणजेच 39च्या पुढे आता आपण 8 मोजायचे आहेत। मग किती येणार आहे, या ठिकाणी 39च्या पुढे 8 मोजल्यानंतर ह्याच्यामध्ये 39 अधिक 8 करायचं आहे, तर आपली संख्या येणार आहे या ठिकाणी 47। आता पहा, 47 मध्ये परत पहा 8, तर आलेला आहे 55। म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, 8चा फरक आहे। 8चा फरक म्हणजे आपण पहा, 15 आणि 8 23, 23 आणि 8 31, 31 आणि 8 39, 39 आणि 8 47, परत 47 आणि 8 55। तर प्रत्येकामध्ये 8 8 काय केलेला आहे, मोजलेला आहे, पुढे पुढे त्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी किती आलेलं आहे, 47, पर्याय क्रमांक 1। म्हणून परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, 1 पर्याय क्रमांकाला रंगवायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित विचार करून ही उदाहरणं सोडवायची आहेत। आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया। 1, 3, 6, 11, प्रश्नचिन्ह 29। आता या ठिकाणी प्रश्नातील सगळ्या संख्या खाली लिहून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला जी क्रिया करायची आहे ती करण्यासाठी स्पेस मिळणार आहे, म्हणजे जागा मिळणार आहे। तर या ठिकाणी पहा, आता 1 झाल्यानंतर किती आलेला आहे, 3 आलेला आहे। म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे, 2चा। 1 आणि 2 3। आता त्यानंतर यामध्ये पहा, 3 आणि 3 6। आता 6 आणि 11 यामध्ये कितीचा फरक आहे, 5चा। तर आपण बारकाईने जर पाहिलं तर 2, 3, 5 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत। म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, मूळ संख्येतील फरक दिलेला आहे। आता 5 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, ती आपल्याला ह्या संख्येमध्ये ऍड करायची आहे। 5 नंतर येणारी मूळ संख्या आहे 7। मग आपण काय करायचं आहे, ती 11 अधिक 7 बरोबर किती आलेला आहे, 18। त्यामुळे या ठिकाणी किती येणार आहे, 18। आता पहा, ही झाली 7 मिसळली। आता 7 नंतर येणारी कोणती मूळ संख्या आहे, 11। जर ती आपण 18 मध्ये मिसळली तर पहा, 18 अधिक 11, 8 आणि 1 9, 1 आणि 1 2, 29 आलं का पुढचं बरोबर। म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला मूळ संख्येतील फरक दिलेला आहे।
मग आपण या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे मूळ संख्येतील फरक। तर या पद्धतीने काय करायचे आहे, तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत। तर आता या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे 18। 18 किती आहे, पर्याय क्रमांक 4। आता पुढचा प्रश्न पहा। तर या ठिकाणी पहा 17, 29, 39, 31, 25 आणि शेवटला प्रश्नचिन्ह दिलेला आहे। सगळ्या संख्या खाली लिहून घ्यायच्या आहेत। प्रश्न 17, 29, 39, 31, 25 आणि या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह। तर आता आपल्याला या ठिकाणी सुद्धा तुम्ही सुरुवातीला फरकच पाहायचा आहे। 17 आणि 29 यामध्ये कितीचा फरक आहे, तर 29 मधून आपण 17 वजा करूया। 9 मधून 7 गेले, किती राहिले, 2 राहिले। 2 मधून 1 गेला, 1 राहिला, 12चा। आता त्यानंतर 39 आणि 29 ह्या दोन्हीमध्ये, तर 39 मधून आपण 29 घालवायचं आहे। या ठिकाणी आलेला आहे 10। आता यानंतर पुढे पहा, तर या ठिकाणी फरक आहे 8चा, त्यानंतर आहे 6चा। तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे, आपला ही उतरता क्रम आलेला आहे बघा फरकाचा। समसंख्या आहेत या सगळ्या 12, 10, 8, 6। आता त्यानंतर कोणती येणार आहे 4। म्हणजेच आपल्याला पुन्हा ह्याच्यामधून किती मधून 25 मधून 4 वजा केल्यानंतर या ठिकाणी किती राहणार आहे, 21 राहणार आहे। म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। तर या ठिकाणी काय येणार आहे, 21 येणार आहे। पर्याय क्रमांक 1। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सोडून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला समसंख्येतील फरक दिलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया। तर या ठिकाणी बघा 5, 10, 13, 15, 20 प्रश्नचिन्ह आणि या ठिकाणी आहे 25। तर खाली लिहूया 5, 10, 13, 15, 20 प्रश्नचिन्ह आणि इथं आहे 25। तर या ठिकाणी सुद्धा आपण काय करायचं आहे, फरक काढून पाहायचा आहे। या ठिकाणी कितीचा फरक आहे, 5, या ठिकाणी 3, या ठिकाणी 2। आता या ठिकाणी परत कितीचा आलेला आहे, 5। म्हणजे या ठिकाणी थोडक्यात काय झालेलं आहे, आकृतीबंध आलेला आहे 5, 3, 2। मग या ठिकाणी पण आपण पुढे तसंच करायचं आहे। 15 आणि ह्याच्यामध्ये 20, तर ह्याच्यामध्ये 5चा फरक आलेला आहे। आता 20 आणि हे पुढे 20 आणि 3 23, 23 आणि 2 25, 5, 3, 2। म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3। तर या ठिकाणी काय आहे, आकृतीबंध। आकृतीबंध 5, 3, 2। तर या पद्धतीने तुम्ही असे प्रश्न सोडवायचे आहेत। आता पुढचा पहा प्रश्न। आता या ठिकाणी 1, 1, 2, 4, 3, 9, 4। आता खाली न लिहिता इथं सुद्धा निरीक्षणाने येईल, तरी पण आपण खाली लिहून घेऊया। 1, त्यानंतर 2, 4, 3, 9, 4 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे। या ठिकाणची आपल्याला संख्या शोधायची आहे। तर आता पहा, या ठिकाणी आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी वर्ग संख्या सगळ्या दिसत आहेत। 4 वर्ग संख्या आहे, 9 वर्ग संख्या आहे। तर आता आपण विचार करूया। आता या ठिकाणी आपण जर 1चा वर्ग केला, ह्या 1चा वर्ग 1 आलेला आहे पुढं। या ठिकाणी 1चा वर्ग 1चा वर्ग। आता त्या ठिकाणी पहा 2चा वर्ग, पहा या ठिकाणी आलेला आहे 2चा वर्ग 4। आता या ठिकाणी पहा 3चा वर्ग किती आहे, 9 या ठिकाणी आलेला आहे। मग या ठिकाणी 4चा वर्ग किती आहे, 16। 4चा वर्ग बरोबर 16। मग या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्याच ठिकाणी काय येणार आहे, 16 येणार आहे। म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2। फक्त या प्रश्न प्रकारामध्ये थोडंसं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि कोणता नियम या ठिकाणी किंवा कोणतं सूत्र या ठिकाणी लागू पडतं ते आपण पटकन ठरवायचं आणि उदाहरणं व्यवस्थित सोडवायची आहेत। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी सुद्धा बघा 1, 2, 2, 4, 8, 32 त्यानंतर प्रश्नचिन्ह 8192 अशा संख्या आहेत। आपण खाली लिहून घेऊ 1, 2, 2, 4, 8, 32 प्रश्नचिन्ह 8192। आता या ठिकाणी पहा, आता वर्गसंख्या लागू पडत नाहीत, फरक पण काही दिसत नाही। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपण लगतच्या संख्यांचा गुणाकार बघायचा। आता बघा
एकी दोन्ही 2 पुढे आलेले आहे. लगतच्या संख्यांचा गुणाकार बरोबर पुढची संख्या असं दिसते. पुन्हा पहा 2 गुणिले 2 बरोबर पुढं 4 आलेला आहे. तर ह्या पद्धतीनं 1 गुणिले 2 बरोबर पुढे आलेला आहे. आता पहा 2 गुणिले 2 बरोबर 4. आता पुन्हा 2 गुणिले 4 बरोबर 8 आलेला आहे. त्यानंतर 4 गुणिले 8 बरोबर 32 आलेला आहे पुढं. त्यानंतर 8 गुणिले 32 आपण करायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर पहा 1 गुणिले 2 बरोबर हे 2 आलं. त्यानंतर पुढचं आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 4 आलेला आहे बरोबर 4. त्यानंतर 4 गुणिले 8. आता नंतर 2 गुणिले 4 बरोबर 8. त्यानंतर काय करायचं आहे 2 गुणिले 4 झाले की 4 गुणिले 8. पुढं पहा 4 गुणिले 8 बरोबर 32 आलेला आहे. आता 8 गुणिले 32 करायचं आहे. 8 गुणिले 32 बरोबर किती येते ते या ठिकाणी येणार आहे. तर 8 दोन्ही 16ला 6 हातचाला 1 8 1 24 आणि 1 25 किती आलेला आहे 256. म्हणजे ह्या लगतच्या संख्यांचा गुणाकार यामध्ये काय करायचं आहे लगतच्या संख्यांचा गुणाकार बरोबर पुढील संख्या. लगतच्या संख्यांचा गुणाकार बरोबर पुढील संख्या. तर या ठिकाणी काय येणार आहे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी 256 येणार आहे. जर आपण 32 गुणिले 256 केलं तर एवढं येणार आहे. तुम्ही तुमच्या सराव म्हणजे खात्रीसाठी करून पाहायचं आहे. पहा 256 गुणिले 32 जर केलं तर एवढं येतं. आपण इकडे 1 मिनिटात करून पाहूया. बे सखून 12ला 2 हातचाला 1 बे पंचे 10 1 11ला 1 हातचाला 1 बे दोन्ही 4 आणि 1 5. तर परत पहा 3 सख 18ला 8 हातचाला 1 3 5 15 आणि 1 16ला 6 हातचाला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7. आता या ठिकाणी यांची बेरीज करूया. 2 अशी 2 8 आणि 1 9 6 आणि 5 11ला 1 हातचाला 1 7 आणि 1 8. बघा 8192 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे तो बरोबर पुढची संख्या येणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न न चुकता तुम्ही सोडवायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक 1 256. फक्त थोडंसं तुम्ही काय करायचं आहे निरीक्षण करून लॉजिक लावायचं आहे. म्हणजे या प्रश्न प्रकारातील तुमचा प्रश्न एकही चुकणार नाही. आता पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी 198 154 110 प्रश्नचिन्ह आणि 22. आता ह्या सगळ्या संख्या जर आपण निरीक्षणाने जर पाहिल्या तर सगळ्या ह्या 22च्या पाड्यातील आहेत. तर पहा या ठिकाणी पाडा अगोदर लिहून ठेवलेला आहे कारण त्याला वेळ जातो. तर त्यासाठी तुम्हाला 30 10 300 पर्यंत पाडे सुद्धा पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला संख्या पाहिल्याबरोबर कुठल्या सगळ्या पाड्यातील संख्या आहेत हे कळलं पाहिजे. आता ह्या 22च्या पाड्यातील संख्या आहेत पण संख्यांचा क्रम कसा दिलेला आहे तो पहा. आता 198 या ठिकाणी आहे. आपण ह्याला गोल करूया. 198 झाल्यानंतर किती दिले त्यांनी 154. त्यानंतर 110 दिलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे एक संख्या 8 दिलेली आहे. एक संख्या 8 करून दिलेला आहे. मग आता 110 नंतर आपण 88 सोडायचं आहे आणि त्याच्या पुढची संख्या ही जी आहे 66. आता 66 झाली त्यांनी एक संख्या सोडून दिलेला आहे 22. तर अशा पद्धतीनं मग आता आपले प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या कोणती येणार आहे तर ही संख्या आहे पहा 198 154 110 66 आणि नंतर 22. म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे 66 पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी अपूर्णांकाचं उदाहरण आहे. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. एकदम सोपं आहे. 2/3 त्यानंतर 5/7 11/13 प्रश्नचिन्ह आहे 23/29 आणि पुढे आहे 31/37. तर पहा बारकाईने जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता 2/3 2 आणि 3 ह्या दोन्ही पण काय आहेत मूळ संख्या आहेत. त्यानंतर 5/7 दोन्ही पण काय आहेत मूळ संख्या आहेत. आता 11 आणि 13 ह्या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहेत. क्रमानेच आहे 2 3 5 7 परत 11 13. मग आता 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे तर 17 आणि त्यानंतर खाली 19. तर या अशा पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या जागी हा पर्याय येणार आहे. तर पुढे पहा आता 19 नंतर येणारी कोणती आहे 23 आणि त्यानंतरची 29. आता त्यानंतर पुढे आहे 31 आणि 37. तर अशा पद्धतीने काय केलेले आहेत क्रमानच येणाऱ्या ह्या मूळ संख्या अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे 17/19 किंवा 17/19 पर्याय क्रमांक 2. फक्त आपण काय करायचं आहे आपली कल्पनाशक्ती थोडीशी वापरायची आहे. निरीक्षण करून सर्वांगीण विचार करून या पद्धतीचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित
सोडवायचे आहेत.